नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी येथे। या ठिकाणी तुम्हाला हे दिसणारे शेत जे आहे ते गव्हाचं शेत आहे। गव्हाला ज्या लोंब्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहता येतील। या ठिकाणी लांब लोंब्या असलेलं हा गहू हे आहे खपली गव्हाचं वाण। खपली म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा चपातीसाठी, खिरीसाठी, रेग्युलर कुरडया वगैरे बनवण्यासाठी वापरला जाणारा गहू म्हणजे खपली गहू। लांबता लाल रंगाचा गहू आणि आकर्षक असं या गव्हाचं वाण असतं। परंतु आता हल्ली जे संकरित वाण आहे त्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अनेक लोक जे आहेत ते खपली गव्हाचं उत्पादन घेणं टाळत असतात। आधुनिक पद्धतीने शेती केलेली आहे, त्याच्यामध्ये मी जोडगहू लावलेला आहे। अगोदर शेतीची मशागत करून नांगरट बळीपाळी सर्व शेतातलं करून नंतर मी पेरलेले आहे आणि त्याचं उत्पन्न कमीत कमी खर्च आहे त्याचा 10,000, उत्पन्न आहे 30 ते 40,000 रुपयेपर्यंत उत्पन्न मिळते। आणि आमच्या ग्रुपनं वाईज शेती करतो आम्ही। हराळवाडीमध्ये बरेच शेतकरी याची लागण करतात, कोणी लावतंय, कोणी टोचतंय, कोणी पेरतंय। ह्या पद्धतीने आम्ही आमची शेती करतो आणि ही वाण जास्त नाही आहे, हे जोडगव आहे। म्हणजे ह्याचा साधारणतः फारसा लय उपयोग आहे ह्याचा, की बाबा आपल्याला खिरीला म्हणा किंवा दुसऱ्या कोरड्याला म्हणा, ह्याला म्हणा, ह्याचा उपयोग होतो। हे जास्त प्रमाणात कोणी करत नाही, आम्ही ग्रुप वाईज असल्यामुळे आम्ही हे करतो आणि ह्यातून फायदाही भरपूर मिळतो। किती एकरात आहे आणि किती? आणि हे आहे माझा अर्धा एकर। अर्धा एकरामध्ये कमीत कमी 5 ते 10,000 खर्च येतो आणि उत्पन्न जातं 30 ते 40,000 पर्यंत। पाण्याचं नियोजन आहे विहिरीत। रोग वगैरे ह्याचं रोगराई काही सुद्धा नाही, फक्त खुरपून घेणे, पेरणे आणि खत घालणे आणि फवारणी करणे। शेतकऱ्यांना काय आवडतं? असंच ह्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून आणि जोडगव्हाचा भरपूर फायदा करून घ्यावे। आपण ऐकलं की हराळवाडीचे लक्ष्मण शेळके जे आहेत त्यांनी खपली गव्हाचं उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्वीच्या काळी ह्या गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं, परंतु संकरित बियाणांमुळे कुठेतरी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती जी आहे ती मागे पडताना आपल्याला दिसून येते। तसंच आता ह्या शेळके यांच्यासारखे जे काही शेतकरी आहेत त्यांनी अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून जे पारंपरिक वाण आहे ते जतन करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहता येतोय। आरोग्यासाठी उत्तम असलेला खपली गहू बाजारपेठेत सध्या प्रचंड महागड्या किमतीने विकताना देखील आपल्याला पाहायला मिळतो, परंतु अशा काही शेतकऱ्यांमुळे उत्तम क्वालिटीचं खाद्यपदार्थ जे आहेत ते आपल्याला खाता येणं शक्य आहे। धन्यवाद।